इयत्ता 7वी मराठी पाठ 3 तोडणी या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ. उत्तर, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे. मीराने याचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की वाचता न येणे म्हणजे अंधार आणि शाळेत जाऊन शिकणे म्हणजे उजेड. वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. उत्तर, मीराला वसंतचे पुस्तक सापडताच वसंतला शाळेची आठवण झाली. त्याने वडिलांना शाळेत कधी पाठवणार असा प्रश्न विचारला. त्यावरून त्याच्या मनातील शिक्षणाची तीव्र ओढ दिसून येते. अगं पण दादानंच शिक्षण तोडलं, तवा वाचायला तरी कसं येणार? या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ. उत्तर, वसंतच्या वडिलांना म्हणजेच दादांना ऊसतोडणीच्या कामासाठी मदत हवी असल्याने त्यांनी वसंतचे शिक्षण मध्येच थांबवले. त्यामुळे त्याला वाचता येत नव्हते, असा या वाक्याचा अर्थ आहे. प्रश्न दुसरा, वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. उत्तर, 1. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली. 2. दादा मले शाळेत कवा धाडणार. 3. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलाढाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला. 4. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली. तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला, पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. 5. ताई मला सडकेवर कागद गावला, त्यावर काय लिवलंय बघ. 6. अगं पण दादानंच शिक्षण तोडलं, तवा वाचायला तरी कसं येणार. ताई, काही झालं तरी मी शिकणारच. प्रश्न तिसरा, खालील आकृतीत योग्य शब्द लिहा. बैलांचे खाद्य. उत्तर, पाचुंद्यातील सरमड. शंकूच्या आकाराची झोपडी. उत्तर, कोपी. प्रश्न चौथा, तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले, कारण सांगा. उत्तर, या कथेतील वसंत हे पात्र मला सर्वात जास्त आवडले कारण 1. त्याची शिक्षणाची तळमळ मनाला स्पर्श करून जाते. 2. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो परिस्थितीपुढे लाचार होत नाही. त्याच्या अंगी परिस्थितीला वाकवण्याची धमक आहे म्हणून. प्रश्न पाचवा, खालील आकृती पूर्ण करा. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले. 1. मीरा आणि वसंतने झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला. इतर बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले. ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले. खेळूया शब्दांशी मध्ये गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. 1. श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती. उत्तर, गरीब. 2. रात्र, निशा, प्रभात, यामिनी. उत्तर, प्रभात. 3. अशिक्षित, निरक्षर, अंगठेबहाद्दर, शिक्षित. उत्तर, शिक्षित. 4. गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. उत्तर, हरवणे. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा. 1. वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली. 2. गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही. 3. सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते. 4. रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली. खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात, ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याचप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा. प्रांत, परप्रांत. भाषा, परभाषा. देश, परदेश. ग्रह, परग्रह. राष्ट्र, परराष्ट्र. खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा. 1. तांबडं फुटलं म्हणजे काय, पहाट झाली. 2. गाडी रुळावर आली म्हणजे काय, पुन्हा सुरळीत झाले. 3. अंधाराकडून उजेडाकडे म्हणजेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे. 4. चूल शिलगावली म्हणजेच चूल पेटवली. खालील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा. 1.
पोरा मले तरी कुठं वाचता येतंय? उत्तर पोरा मला तरी कुठं वाचता येतंय. 2. अव समदी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं? अगं सगळी मुलं शाळेत गेली आणि तुझं? 3. आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ? आता तुम्ही सगळेच म्हणताय तर मी तरी कशाला आडवा येऊ? 4. आता म्या शाळेला येणार. उत्तर आता मी शाळेत येणार. उ. खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. शाळेचा पहिला दिवस, आनंद, वर्ग शिक्षक, नवीन मित्र, नवीन पुस्तकांचा सुगंध, शाळेची इमारत. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला भावना व्यक्त करायच्या आहेत. उत्तर शाळेच्या पहिल्या दिवशी माझ्या मनात खूप आनंद व उत्सुकता असते. शाळेची सुंदर इमारत पाहून मन प्रसन्न होते. वर्गात गेल्यानंतर नवीन पुस्तकांचा सुगंध मनाला भुरळ पाडतो. तिथे भेटणारे नवीन मित्र आणि आपले प्रेमळ वर्गशिक्षक यांच्यामुळे शाळेचा पहिला दिवस नेहमीच संस्मरणीय ठरतो. लिहिते हूँ यामध्ये या पाठात ग्रामजीवनातील काही शब्द आलेले आहेत. त्यांची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या. उत्तर कालवण म्हणजेच पातळ भाजी, तांबड्याला म्हणजे पहाटेला, धुडक्यात म्हणजे कपड्यात, जुंपली म्हणजे जोडली, हाय म्हणजे आहे, आरं म्हणजे आरे, सडकेला रस्त्याला, लिवलय लिहिलंय, मपली माझी, पेंडकं गठ्ठा, कुठं कुठे, तुम्ही तुम्ही, डोईवर डोक्यावर, काहीच काहीच, नये नाही, व्हईल होईल, समद सगळं, बघ बघ, म्हणजे म्हणजे, माघारी परत, वळ ओळ, तवा तेव्हा, आव आहो, व्हय होय, कशापायी कशामुळे, म्याबी मी पण, इचारा विचारा, ठिवलं ठेवलं, मोठा मोठा, पैक पैसा.